कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत दिनांक 20 जून हळदीचे लिलाव झाले। हळदीच्या लिलावामध्ये शेतीमालाचे बाजारभाव कमी केलेत। ॲव्हरेज या गठ्ठ्याचा बाजारभाव 12,300 रुपये झालेला आहे। चांगला पॉलिश गठ्ठा आहे। 11,900 रुपये या काडीचा बाजारभाव झालेला आहे। 11,900 रुपये, 11,900, 12,900 रुपये, 12,900 रुपये। काडी चांगल्या क्वालिटीची, पॉलिश पण भारी आहे। 12,900, 129 पर केजी, 12,900 रुपये। ग्लोबली ज्या गोष्टी होत आहेत, थोड्या युद्धाच्या गोष्टी आहेत आणि त्याचबरोबर थोडा पेरा वाढलेला आहे आपला हळद लागवडीचा। ह्या गोष्टीमुळे थोडे अनस्टेबल झालेले आहेत सर्व, त्यामुळे पण बाजारभाव कमी होत आहे। 12,105 रुपये, 12,105 रुपये या काडीचा बाजारभाव। 12,700 रुपये मुकरा गट्टा आहे। 12,700 मुकरा गट्टा, 127 पर केजी, 12,700। 12,675 रुपये, 12,675, 12,675। 11,000 बंडा, 11,000 रुपये। 11,800 काडी, 11,800। डब्यामध्ये थोडी घसरण होती आज, 500-550 रुपयाची, त्यामुळं बाजारभाव बिटात थोडे कमी गेलेले आहेत। 11,900 रुपये गठ्ठा, 11,900। 12,455 रुपये, 12,455 रुपये या काडीचा बाजारभाव झालेला आहे। 12,455। सर्व शेतकरी बांधवांचं म्हणणं पण यायले की डब्याच्या रेंजमध्ये हळदीचे बाजारभाव जात नाही आहेत। 12,350 रुपये या काडीचा बाजारभाव, 12,350। तर शेतकरी बांधवांनो, जो डिमांड आणि सप्लाय असतो, तर ज्याप्रमाणे वरून डिमांड असते, तर डिमांड जास्त असेल तर बाजारभाव हमखास जास्त भेटतात आणि जर डिमांड नसेल वरून जास्त तर बाजारभाव थोडेफार कमी लागतात। तर एनसी इंडेक्सवर आणि जो फिजिकल स्टॉक आहे त्याच्यावर पण भरपूर गोष्टी डिपेंडंट असतात। 11,455 रुपये या गठ्ठ्याचा बाजारभाव झालेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये लपवण्याची आणि खोटं बोलण्याची काही माझी मानसिकता नाही आहे आणि जे काही सांगतो ते खरं सांगत असतो। तर ह्या गोष्टीमुळे पण, डिमांड आणि सप्लायच्या गोष्टीमुळे बाजारभावामध्ये डब्याच्या लेवलमध्ये बाजारभाव थोडेफार कमी मिळत आहेत। 11,700। तर कधी कधी डिमांड वगैरे कमी जास्त होत असते, त्यामुळे गोष्टी भरपूर डब्यावर आणि फिजिकलवर पण डिपेंड असतात। 12,000 रुपये, 12,000 रुपये काडी। कधी कधी डब्याच्या रेटपेक्षा पण जास्त रेट जात असतात। तर
परवाच्या दिवशी एक लॉट होता, 15,800 रुपये त्या काडीचा बाजारभाव झाला होता. तर तो डबा त्यावेळेस 14,000 रुपयेच होता. तर त्या क्वालिटीच्या मालाची म्हणजे क्वालिटीच्या मालाची गरज होती आणि डिमांड होती. तर त्यामुळं त्या मालाला बाजारभाव चांगला मिळाला. तर या गठ्ठ्याचा बाजारभाव आहे 12,000 रुपये 120 kg. तर थोड्याफार अशा पण गोष्टी असतात ज्यामुळं बाजारभाव थोडेफार डब्याच्या रिलेटेड असतात, पण त्याच्यामध्ये डिमांड आणि सप्लाय हा खूप महत्त्वाचा घटक आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे काही व्यापारी आहेत तर ते व्यापारी त्या पद्धतीनेच माल खरेदी करत असतात. कुठल्याही चांगल्या मालाला भाव कमी लागू देत नाहीत आणि कुठल्याही माल कमी विकू देत नाही. तर अशा प्रकारे आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये हळदीच्या मालाचे बाजारभाव गेलेले आहेत. तर अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.